सांगतो की डॉक्टर साहेबांचा एक वेळ जोरदार टाळ्यांच्या गजरात देव माणूस तू मागे वळो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपल्या नियोजित कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी व्यासपीठावर विनंती करतो की आदरणीय लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आपलं 2 शब्द थोडक्यात व्यक्त करायचे आहे. लोखंडे साहेब. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व राष्ट्रपुरुषांना आणि महापुरुषांना वंदन आणि अभिवादन. नांदगाव 113 विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे उर्फ देव माणूस हे उमेदवारी करीत आहे. यांची उमेदवारी ही आपल्यासाठी उमेदवारी आहे, आपल्या न्याय हक्कासाठी उमेदवारी आहे. कारण यांना एका आमदाराला आपण मागितली म्हणून ते उमेदवारी करत आहे. या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर साहेबांची उमेदवारी ही आपल्या न्याय हक्कासाठी आहे. आणि ज्यांनी उमेदवारी मागितली, ज्यांनी वारंवार विनवणी केली, ज्यांनी विनंती केली, ते काही राजकीय दलाल आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांचा सुद्धा हिशोब आपण सर्वांनी केला पाहिजे. गेल्या 15 वर्षांपासून हा तालुका एका परक्या लोकांकडे गहाण पडलेला आहे आणि हा तालुका सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आलेली आहे. एखादी वस्तू जास्त दिवस जर गहाण राहिली तर ती ज्याच्याकडे गहाण ठेवलेली आहे ती त्याची होऊन जाते. म्हणून येत्या 20 तारखेला रिक्षा या निशाणी समोरील बटन दाबून या देव माणसाला प्रचंड मतांनी आपल्याला विजयी करायचा आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणतात कमी विकास केला, खूप मोठा विकास केला. विकासाची व्याख्या त्यांना बहुतेक कळाली नाही. विकास म्हणजे ते सांगतात कमी गटार बांधली, मी संडास बांधला, मी रोड बांधला, रोड तयार केला, याला विकास म्हणत नाही. आमच्या विकासाची व्याख्या वेगळी आहे. आमचा विकास म्हणजे आम्हाला विकास असा हवा होता तर शेतीला पाणी, हाताला रोजगार आणि दर्जेदार शिक्षण हा विकास आम्हाला हवा होता. परंतु तुम्ही फक्त 20% हा विकास केला. तुम्ही आमचा विकास करायला गेले आणि तुम्ही स्वतःचाच विकास करून बसले. यांचे काही कार्यकर्ते बटाटे, हे बटाटे कार्यकर्ते असं एक नेरेटिव्ह पसरवत आहेत का भुजबळ साहेबांनी उमेदवारी डॉक्टर साहेबांची भुजबळ साहेबांच्या फेवरमध्ये ही उमेदवारी आहे. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. जो भुजबळ छगन म्हणतो का मराठ्यांची हजामत करू नका, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो, त्याच्या फेवरमध्ये आमची उमेदवारी असू शकते का? तुम्ही विचार करा. तर अशा काही नेगेटिव्ह पसरवले जात आहेत. या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. येत्या 20 तारखेला रिक्षा समोरील बटन दाबून डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. ही सर्व समाजाची जबाबदारी आहे.
आणि 1,37,000 मतदान असताना जर समाजाला धोका होत असेल तर ही समाजाला मान वर करण्याची जागा राहणार नाही. आणि जेव्हा प्रचार करत होतो तर काही गावांमध्ये अत्यंत चुकीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण मी त्या सर्वांना इशारा देतो की ही निवडणूक जातीवर नेण्याचा प्रयत्न करू नका. जर मराठा समाजाने जर ठरवलं की येणारी प्रत्येक विधानसभा आम्ही बिनविरोध करू शकतो, इतकी मराठा समाजाची ताकद आहे. आणि ही ताकद सर्वांनी लक्षात ठेवा. आणि येत्या 20 तारखेला रिक्षा समोरील बटन दाबून डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. थांबतो. त्यानंतर आपली भगिनी खुशी सचिन गवडे ही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. दिदीवरती सर्वात आधी तर तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिले यासाठी खूप खूप धन्यवाद. मी खुशी सचिन गवडे. काका हे नेहमीच सेवेभावेला महत्त्व देणारे आहे आणि अगदी राजकारणात पाऊल ठेवण्याच्या आधीपासून ते असेच आहे. ही गोष्ट मी खूप जवळून पाहिली जेव्हा माझ्या पप्पांना कोविड झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता लोकांची सेवा केली, अगदी गोळ्या औषधं देण्यापासून ते खाऊ घालण्यापर्यंत. आणि त्यावेळी त्यांनी बघून मी एक गोष्ट शिकली ती म्हणजे कर्तृत्व म्हणजे केवळ दुरून निर्णय घेणे नाही तर आपल्या लोकांसोबत खांदा लावून उभं राहणं. जे की ते राहिले आणि ते राहतात जे आपण सर्व बघतो. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 10 रिक्षा या निशाणी पुढे बटन दाबून तुम्ही काकांचा विजय करून द्या. कारण आतापर्यंत त्यांनी जनतेची खूप सेवा केली आहे. आताही त्यांना एक संधी द्या. मागच्या 2 वर्षांपासून मी काही पैसे साचवले आहे मला मोबाईल घेण्यासाठी, जे की आज मी काकांना देईल. कारण काका तुम्ही केलेले उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही. धन्यवाद. थोडक्यात व्यक्त करायचं. सगळ्यांना प्रथम जय जिजाऊ जय शिवाय. एका याच्यात एकदा घोषणा द्या. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. एकटा भिनलं काय? जय जिजाऊ जय शिवराय. येथे जमलेल्या सर्व नामदेवकारांनी आज आपल्या गर्दीतून आमच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांना एक दाखवून दिलेला आहे की जेव्हा प्रामाणिकपणाची ताकद एकवटत असती तेव्हा हा सर्वसामान्य माणूस त्याच्या मागे ढाल बनून उभा राहतो. हे तुम्ही आज सगळ्यांनी नामदेवकारांनी या तालुक्याला दाखवून दिलेले. आज आपण सगळे येथे जमला यातून आमच्या कामाची आम्हाला पावती मिळाली असं आज सिद्ध झालेलं आहे की जेव्हा एकीकडे बाहेर तालुका विकला जातो अशा जेव्हा वर्गाला होत होत्या तेव्हा या नामदेवकारांनी आज डॉक्टर देव माणसाच्या मागे उभं राहून आज सिद्ध केलं की हा तालुका विकावणी, हा तालुका स्वाभिमानी आहे म्हणून. बाबांना आपल्याला ही देव माणसाची उभारणी करायची वेळच का आली? आज थोडक्यात तुम्हाला भाषण न देता 2च प्रश्न विचारतो की मला एक सांगा, गेले 15 वर्षापासून हा तालुका का हान पडलेला आहे? आपल्याला सोडवायचा का नाही सोडवायचा? सोडवायचा. एक साथ हात वरती करून सांगा, आपल्याला सोडवायचा का नाही सोडवायचा? आपल्या देव माणसाला विधानसभेचं सदस्य बनवायचं का नाही बनवायचं? तुमच्या आमच्या मुलांना हाताला रोजगार पाहिजे का नाही पाहिजे? तुमच्या आमच्या तालुक्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे का नाही पाहिजे? बरोबर ना? काय आपण बघता आपल्या तालुक्याची ओळख काय आहे? दुष्काळी आहे का नाही? पाणी किती दिवसाला येतं? किती? महिना. बांधला डॅम आहे, गिरणा डॅम, माणिकपूर, नाग्या साग्या इकडं. हा ऐका, आपल्याकडे पाऊस पडत नसतो
पण हा पाऊस जर पडत नसल तर ह्या ज्या धारणांमध्ये जे पाणी आहे त्या सिंचनाच्या व्यवस्था पूर्ण झाल्या पाहिजे ना. मग 15 वर्षामध्ये या लोकांना आम्ही संधी दिली, 10 वर्ष भुजबळांना दिली, 5 वर्ष त्यांना दिली आणि तरी आमच्या तालुक्यातला जर सिंचनाची व्यवस्था पूर्ण होत नसेल तर तुमच्या सगळ्या नांदगावकरांना मी हा प्रश्न विचारतोय की आजपर्यंत या राज्यकर्त्यांनी केलं काय याचा एकदा प्रश्न स्वतःच्या मनाला विचार. पटतो ना प्रश्न? पटतो ना? का पटतो? अहो फक्त कामा आणणं, निधी आणणं म्हणजे विकास नव्हे. शेतीच्या सिंचना आपला तालुका हा शेतकरी 60 ते 65 हजार लोक ऊसतोडीसाठी बाजूच्या नगर जिल्ह्यामध्ये जाता का नाही जाता? जेव्हा तालुका भुयात असतो ना हे दृश्य अतिशय वाईट असतं. आणि पण ते लोक जेव्हा बाजूच्या तालुक्यात नगर जिल्ह्यात ऊस तोडीला जातात तेव्हा त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो. याच्यावर कधी या नांदगाव तालुक्यातल्या जनतेने विचार केला का? करायला पाहिजे ना, विचार केला पाहिजे ना आपण की आपले मुलं कसे शिकताय, आपला पोरगा एज्युकेटेड होतोय तसं त्या कामगारांचं पण पोरग आहे, त्यांनाही मुलं बाळा आहे, तेही स्वतःच्या पोटा पाण्यासाठी लांब जातात दुसऱ्या जिल्ह्यात. मग हा शिक्का आपल्याला पुसायचा आहे ना, आहे ना. आज फक्त एकच तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी खूप मोठं काम उभं केलं हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं. आताच या दिदीनं आपल्या कोरोनाच्या मोबाईल साठी जमा केलेले पैसे सगळ्यांना दिले. यातून एक सिद्ध झालं का हा तालुका जर डॉक्टर बोसे यांना जर देव माणूस मानत असेल तर 2024 ला हाच देव आपल्याला नांदगावच्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये बसवायचा आहे. कारण आपण बघतो मागच्या टायमाला जी खिचडी झाली बघितलं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो का हा देव माणूस एकदा विधानसभेत बसवायचा जेणेकरून आरोग्याचे प्रश्न सुटतील, शिक्षणाचे प्रश्न सुटतील, सिंचनाचे प्रश्न सुटतील. हे सगळे प्रश्न जेव्हा पूर्ण मार्गी लागतील तेव्हा तुमच्या आमचा खरा विकास झालेला असेल हे स्वप्न आम्ही बाळगतोय. म्हणून गेले काही वर्षापासून येते वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या नांदगावकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. काही वेळेस लोकांनी मला नावही ठेवलं असं मान्य, पण या मातीतला भूमिपुत्र आहे हा तालुका विकाव नाही. तो भूमिपुत्र असतो मला हात जोडून करायची विनंती करतोय की दादा बाबांनो या देव माणसाला खरंच एकदा नेतृत्व करायची संधी द्या. पुन्हा एकदा आठवती का द्याल ना? मग 23 ला दिवाळी साजरी करायची ना. ज्याच्या हाताला पडलं ते काम तुम्ही करा. आज साहेबच्या सोबत इंटरना अक्षरशः 4 वेळेस रडलोय तर प्रत्येक ठिकाणी भावनिक होणं एक क्षण समोर येत आहे. म्हणून या देव माणसाचं कौतुक वाटतं. या देव माणसाला एकटं सोडू नका. मग देवदेव भाऊने गाणं ऐकवलंय तुम्हाला एकटा पडलाय राजा. पण सर तुम्हाला सांगतो हा तालुका स्वाभिमानी आहे. जरी आम्हाला लोकांनी वेगवेगळे वर्गांना दिले असेल ना हा तालुका स्वाभिमानी आहे. तुम्ही कधीच एकटे नसाल. हे भूमिपुत्र अजून जिवंत आहे एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. यानंतर जेही वक्ते येतील त्यांनी आपलं मनोगत अतिशय थोडक्यात व्यक्त करायचंय कारण सर्वांना उत्सुकता लागली आहे ती डॉक्टर साहेबांची हितगुज करण्याची. मी ज्ञानेश्वर निकुले सोयगाव यांना विनंती करतो की त्यांनी फक्त 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी सर्वांसमोर ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी तिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्या वारसदाराने देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिलं या पेरलं ते राजे शंभू छत्रपती. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षकाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांसारख्या अनेक महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी 2 शब्द माझं भाषण बोलतो. खरं तर आज होऊ घातलेल्या विधानसभा 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय डॉक्टर रोहन भाऊ बोरसे साहेब यांचा जर परिचय जर बघितला तर कोरोना काळामध्ये ज्या माणसानं
संपूर्ण नांदगावकरांची जी सेवा केली त्या सेवेचं थोडं सुद्धा मूल्य त्यांनी स्वतःला घेतलेलं नाहीये. आपण सर्वांनी त्यांना देव माणूस ही पदवी दिली आहे. खरंय का खोटं आहे? आपण सर्वांनी त्यांना देव माणूस बनवलेलं आहे. कोरोनाच्या काळात या नांदगाव तालुक्याचे प्रतिनिधी टीव्ही समोर बसून वल्गना करत होते की माझा कुटुंबी या तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे आणि तालुका सुरक्षित ठेवून हजारो आया बहिणीचं कुटुंबाचं रक्षण करणारे डॉक्टर अनुभव बोरसे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दवाखान्यात जावं झटत होते. त्यावेळेस टीव्ही समोर बसून इंटरव्ह्यू देत होते. आज जर बघितलं सिंचनाची गोष्ट आहे, नांदगाव तालुक्याला पिण्यासाठी पाणी नाहीये, रस्त्यांची काय परिस्थिती आहे, दवाखान्यांची काय परिस्थिती आहे. अहो मी सोयगावला राहतो, सोयगाववर नांदगावला यायचं म्हटलं तर रस्त्यात खड्ड्यात रस्ते काही समजत नाही, अशी परिस्थिती नांदगाव तालुक्याची झालेली आहे. आमच्याकडे भुजबळ साहेबांनी अण्णा साहेबांनी मांजरपाड्याचं गाजर दाखवले सर्व जनतेला नांदगावकरांच्या. ते गाजर असं टांगलेलं आहे, अजूनपर्यंत 15 वर्ष झाले एकही दिवस पाणी आले नाही, पिण्याचं पाणी नाही. अहो हे लोकांना पिण्याला टँकरनं पाणी देत नाही तर मांजरपाड्याचं पाणी केव्हा आणणार आपल्या नांदगाव तालुक्यात? हे फक्त आपल्याला तापत येत आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही. मी काल नांदगावला मनमाडला गेलो होतो मका घेऊन, अक्षरशः बघितलं खूप साऱ्या भगिनी मनमाडच्या गल्ली गोळात फिरत होत्या. मी त्यातल्या एका भगिनीला विचारलं, ताई तुम्ही एवढ्या सर्व भगिनी अण्णांच्या प्रचारासाठी फिरताय, यातलं मागचं कारण काय? ते म्हणतात आम्हाला 500 भेटते, आम्हाला बाकी काही घेणं नाही. म्हणजे ही तालुक्याची परिस्थिती झाली. पण डॉक्टर साहेब मी तुम्हाला सांगतो, ही जी जनता आहे ना ही बिकाऊ नाहीये. या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या पैशात तेल टाकून इथं आलेला आहे, स्वतःचा वेळ खर्च करून या ठिकाणी आलेला आहे. आणि नांदगाव तालुक्याची जनता तुम्हाला निश्चितपणे विधानसभेने पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. डॉक्टर साहेब मध्ये दुसरं एक साम्य आहे. आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, भारताचा खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर, त्यांच्याही टी शर्ट वरती त्यांचा जर्सी नंबर होता 10 आणि आपल्या डॉक्टर साहेबांचा जर्सी नंबर आहे अनुक्रमांक 10. इतकं मोठं साम्य डॉक्टर साहेबांचं आहे. त्यांनी 10 नंबरची जर्सी घालून देशामध्ये नाव लौकिक केलं. जगात ते देव माणूस झाले, जगात त्यांना क्रिकेट का भगवान म्हणतात. तसं डॉक्टर साहेबांना सुद्धा नांदगाव तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्ती देव माणूस म्हणतो. ही एक डॉक्टर साहेबांचं साम्य आहे आणि निश्चितच डॉक्टर साहेब विधानसभेत जाणार, त्यात मात्र शंका नाही. आज जर परिस्थिती जर बघितली, इतकी भयावह परिस्थिती झालेली आहे. रेशन दुकानदारांनी इतकं लुटमार चालवली, गोरगरीब जनतेला 35 किलो धान्य भेटत तर त्यांना 5-10 किलोवरती समाधान करावं लागतंय. प्रत्येकाचे अधिकार आज कुठेतरी थपले गेलेले. प्रत्येक जण दडपशाहीमध्ये जगतोय. प्रत्येकाला वाटतंय की कुठेतरी आपण जर बोललो तर आपल्यावरती दबाव होईल, आपल्याला कोणाचं तरी फोन येईल, आपल्याला नांदगाव तालुक्यामध्ये जगायचं की मरायचं हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. इतकी भयावह वातावरण नांदगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. परंतु या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी ताईबाई अक्का विचार करा, पक्का आणि रिक्षाच मारा शिक्का, हे सर्वांना मी आवाहन करतो. आणि येत्या 20 तारखेला 10 रिक्षा या निशाणी समोर बटन दाबून सर्वांनी सन्माननीय डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे सर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ. यानंतर मी डॉक्टर निंबा बोरसे यांना विनंती करतो आणि इथून पुढे पुन्हा एकदा वक्त्यांना मी विनंती करतो की सर्वांना डॉक्टर साहेबांना ऐकायचं आहे तर अतिशय थोडक्यात अगदी 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. रामकृष्ण हरी. आज एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जो आज उमेदवार मिळालेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि शुद्ध प्रतिमेचा मिळालेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असं उमेदवार अजून कोणी दिलेला नसेल ज्याला देव माणसाची पदवी मिळाली आहे. कारण आज या माणसाने जी सेवा दिलेली आहे हे कोणीही विसरू शकत नाही. मी एकच सांगू शकतो, माणूस जन्माने नाही कर्माने मान असतो. म्हणून यांचं डॉक्टर साहेबांनी जे कर्म केलेलं आहे हे कोणीही विसरू नये आणि आपल्याला त्यांच्या कर्माची परतफेड करण्याची वेळ आली आहे. सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या सर्व नागरिकांना देखील, कारण बाहेरच्या भागामध्ये माहीत नसलं तर तुम्ही त्यांना सर्वांना सांगा, कारण ह्या इलेक्शन मध्ये डॉक्टर साहेबांचं सिलेक्शन झालं पाहिजे एवढं डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला. कारण आपलं हे आहे नांदगाव सेक्टर, कारण आपलं हे नांदगाव सेक्टर
इथे जातो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर, कोणताही तुम्ही प्रचारासाठी आणा ऍक्टर, सांगणार एकच फॅक्टर होऊन डॉक्टर. आणि सर्व जनतेने जो प्रतिसाद दिलेला आहे, कारण आज आम्ही काही फिरतोय की डॉक्टरांची जी प्रतिमा आहे लोकांना आनंद वाटतोय, कारण लोक स्वतःहून पुढे येत आहे आणि सर्व समाज साथ देतोय, कारण डॉक्टरही जातपात कधीच बघितली नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, ज्या माणसाची दृष्टी एकदम स्वच्छ आहे अशाच माणसाला सृष्टी घडवता येते. म्हणून या सृष्टीसाठी आपली दृष्टी स्वच्छ ठेवा आणि नंबर 10 आणि रिक्षाकडे पहा, एवढंच लक्षात ठेवा. सर्वांना हीच विनंती आहे. एवढं थांबवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. यानंतर निलेश भाऊ चव्हाण चांदोलीकर यांनी आपलं मत थोडक्यात व्यक्त करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मावळ्यांचे प्रथमतः मी स्वागत करतो. खर तर माझ्या आधी ज्या वक्त्यांनी भाषण केलं त्यांनी सर्वच गोष्टी डॉक्टर साहेबांबद्दल बोलले. मी एवढा मोठा नाही की तुम्हाला संबोधित करू शकत. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे, परंतु जो 10 वर्षामध्ये बऱ्याच जणांच्या भाषणामधून उल्लेख झाला की कोविडच्या काळात डॉक्टर साहेबांनी योगदान दिलं. पण मी तर म्हणतो की गेल्या 10 वर्षात डॉक्टर साहेबांचा माझा जवळून संबंध आला. आमच्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी, दलित, मराठा, ओबीसी या सर्व कुटुंबातील रात्री पहाटे अपरात्री जेव्हा जेव्हा पेशंट मी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असतील त्यावेळेस डॉक्टर साहेब त्या ठिकाणी हजर झाले. आपण बघतोय नांदगाव मतदारसंघाची परिस्थिती. काल परवा देवदास भाऊ मी एका गावामध्ये प्रचारानिमित्त गेलो. गाव भेटी चालू होत्या. एका गावातील 5 आडनावाचे व्यक्ती एक ठिकाणी जमले होते आणि म्हटलं डॉक्टर साहेबांना मदत करा. आणि ते 5 व्यक्ती वेगवेगळ्या वेळेस भेटले. त्यांनी सांगितलं, खाजगीमध्ये बोलले की आम्ही डॉक्टर साहेबांना मदत करू. परंतु ते 5 जण एक वेळेला भेटल्यानंतर ते 5 जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. म्हणजे त्यांना त्या 5 जणांची भीती त्यांच्या चेहऱ्यावर होती की मी जर म्हटलो डॉक्टर साहेबांना मदत करू हा सांगतो की काय. दुसऱ्याला वाटायचं मी जर डॉक्टर साहेबांना मदत करू हा सांगतो की काय. म्हणजे अशी परिस्थिती आहे. मुघलांच्या काळात सुद्धा एवढे लोक घाबरत नव्हते. एवढी घाबरट आणि एवढी दहशत आज आपल्या या काळामध्ये. यासाठी मी सर्वांना आवाहन करतो, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, निर्मलता हे नीतिमूल्य दिले आणि या नीतिमूल्यांचा वापर करून आपण डॉक्टर बोरसे सरांच्या पाठीमागे उभं राहायचंय. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो त्यावेळेस शेतकऱ्यांचा आसूड वाढला तो आसूड सुद्धा आपल्याला आज हातात घ्यायचा आहे. यासाठी सर्वांना मी विनंती करतो की डॉक्टर रोहन बोरसेंच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहायचंय. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निलेश भाऊ. या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, तरी पण मला रिक्वेस्ट करताय प्रत्येक जण का मला 1-1 मिनिट बोलू द्या. तर मी या ठिकाणी सुबे सरांना विनंती करतो की 1च मिनिटमध्ये त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. तमाम महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो. डॉक्टर साहेबांबद्दल सर्वांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून ज्यांनी बाबा आमटेंप्रमाणे काम केलं की जे बाबा आमटे म्हणायचे, माणूस माझे नाव, माणूस माझे गाव, 10 दिशांच्या रिंगणात हीच माझी नाव, असे महान कार्य या डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी केलं. कोविड काळामध्ये कसं काम केलं हे सर्व तालुक्याने नाही तर जिल्ह्याने पाहिलेलं आहे. ज्याप्रमाणे संत गाडगे बाबा म्हणतात
माणूस हा दगडात नाही, देव हा दगडात नाही, देव हा माणसात आहे. माणसातला देव शोधता शोधता ते कधी देव माणूस झाले हे आपल्याला देखील कळणार नाही. म्हणजे असं महान कार्य करणारे ज्यांच्या अंगी कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या तिघांचाही संगम आहे असे महान आमचे देव माणूस रोहनभाऊ बोरसे यांनी कोरोना काळामध्ये चौकात जाऊन रिक्षामधून या ठिकाणी जनजागृती केली, लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केलं. आणि बघा, दैवयोगही असे असतात की त्यांना निशाणी सुद्धा काय मिळाली, ऑटो रिक्षा. येत्या 20 तारखेला ऑटो रिक्षा या निशाणीचं बटन दाबून रोहनभाऊ बोरसे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने आपण निवडून द्या असे आवाहन तुम्हाला करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर चालटे पाटील साहेब वैजापूरकर आज आपल्या भेटीसाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांनी विनंती केली की मलाही फक्त सरांबद्दल 2 मिनिट बोलू द्या आणि 2 मिनिटानंतर मी सरांना विनंती करेन. तत्पूर्वी चालटे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद देवदास भाऊ. पण विनंती करतो 2 मिनिटात माझं होणार नाही होणार. जे आहे ते प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. डॉक्टर साहेब समोर बसलेले आहे, उगाच खोटं बोलायचं 20 मिनिटं घ्यायचे, त्यापेक्षा जे सत्य आहे ते बोललं पाहिजे. सर्व महापुरुषांना या ठिकाणाहून मानाचा मुजरा करतो आणि सर्व महापुरुषांनी ज्यांनी हा देश घडवला, समाज घडवला, त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. तुम्ही आम्ही सर्वांनी शोले पिक्चर पाहिलेला आहे. जुन्या जाणत्या मंडळींना जास्त चांगला शोले पिक्चर माहिती आहे. शोले पिक्चर मध्ये एक अतिशय छान डायलॉग आहे. तो डायलॉग मला इथं बसल्या बसल्या आठवला, जी मित्रमंडळी बोलत होती. अमिताभ बच्चन हा स्मगलर असतो, गुंड प्रवृत्तीचा असतो, सगळ्या चोऱ्या लबाड्या त्याची ती भूमिका असते. समजा तो त्यावेळेला त्याचा सख्खा भाऊ असतो शशी कपूर, जो इमानदार पोलीस ऑफिसर असतो. आणि हा अमिताभ बच्चन त्या शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, बंगला है, पैसा है, नौकर चाकर है, 2 बीबियां है, तेरे पास क्या है. मग शशी कपूर म्हणतो, ते वाक्य इथं या बहिणी माझ्या बसलेल्या आहेत. आपण सर्व ग्रामीण भागातले लोक आहोत. ज्या संवेदनशीलतेचा माणूस तुम्ही उमेदवार म्हणून निवडलाय, या सगळ्या गोष्टी इथं चपकल बसतात. म्हणून हा डायलॉग मी सांगितला. तो संवेदनशील मनाचा, संवेदनशील कर्तृत्वाचा तो पोलीस ऑफिसर, तो शशी कपूर एकच वाक्य 2च शब्दात संपवतो, मेरे पास मां है. डॉक्टर रोहन बोरसे, डॉक्टर साहेब मला ओळखत नसतील पण नांदगाव तालुक्यातली बरीच लोक मला ओळखतात. इथं 4.5 वर्ष नोकरी केली. आता इथं आल्यानंतर 4-2 मित्र मला जुनी भेटली आणि म्हटले, बाबा नोकरी करतोस कशाला धोक्यात घालतोय. भले भले मिळत जाऊन बसतात रोज सकाळ संध्याकाळ. मातबर लोक मोठमोठ्या व्यासपीठावर जाऊन भाषण ठोकू लागले. ज्यांना आम्ही आमदार म्हणून निवडून दिलं, ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या, ज्यांना डोक्यावर घेतलं, ते लोक तिकडे जाऊन फटाके फोडू लागले. म्हणले, तुमची उत्पत्ती कुठे पेटवता इथं. पण मी म्हटलं, बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नुसता वाचतच नाही, महाराजांना डोक्यात घेतलं, महाराजांना आचरणात आणलं, महाराजांना व्यवहारात आणलं. नुसते महाराजच नाही, मला या राज्यानं, मला या मातीनं, मला या समाजानं महात्मा फुले दिले, सावित्रीबाई फुले दिली, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर दिली, अण्णाभाऊ साठे दिले. काय सांगतात आम्हाला? महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. पण मला शिक्षण मिळालं. का मिळालं?
200 वर्षापूर्वी याच महात्मा फुले आणि याच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि सर्वच गरिबांचं शिक्षण व्हावं यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, स्वतःला मातीत गाडून घेतलं. तेव्हा माझ्या माय मेवणीला आणि मला शिक्षण मिळालं. आणि म्हणून हा अल्पभूधारक 5 एकर शेती असणारा, माझ्या बापाला 4 मुलं आणि मी आणि बहीण 5 लेकरं असताना सुद्धा आम्हाला शिक्षण मिळू शकलं. हे उपकार महात्मा फुलेंचे आणि सावित्रीबाई फुलेंचे आहे, ते मी विसरू शकत नाही. अण्णाभाऊ साठे आम्हाला काय सांगतात, अहो ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही, ही पृथ्वी तरलेली आहे गोरगरिबांच्या हातावर, त्याच्या कष्टावर, त्याच्या घामावर. जर या महापुरुषांनी आम्हाला एवढे मोठे संदेश दिले असतील. आमचे लोखंडे साहेब सुरुवातीला बोलून गेले, कोणीतरी म्हटलं म्हणे बाबा हजामात तुमचे तुम्हीच करून घ्या. आता मी जातीवादी माणूसच नाही, कारण सर्व संत चरित्रे असतील, संत वाचन असेल किंवा सर्वच महापुरुषांचा अनुयायी मी आहे. परंतु लोखंडे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, मला इथं यायचं, नांदगावला पोहोचलो, मागच्या 4 दिवसापासून दाढी केली नव्हती. माझा एक नाविक मित्र आहे, त्याच्याकडेच गेलो. त्यांना म्हटलं डॉक्टर साहेबांच्या प्रचाराला चाललो. मला म्हटलं मराठात काय, त्याला माहित नव्हती जात माझी. म्हटलं हो. म्हटलं आता काय करतो की नाही विचारा. पण तो नाविक मला म्हटलं सर आज पैसे द्यायचे नाही, दाढी करून जा, कारण तुम्ही डॉक्टर साहेबांच्या प्रचाराला आले. माझा वेळ खाऊ नका 2 मिनिटं. विनंती करतो, डॉक्टर साहेबांसाठी आलोय, बाकीचे वक्ते बंद करा. विनंती करतो मला बोलू द्या साहेब, पुढचे 6 दिवस मी इथंच थांबणार आहे. वैजापूर तालुक्यातलं टोनकी हे माझं गाव आहे. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय, नोकरी करतो. आज राजीनामा देऊन आलोय. ठेवलं ते ठेवलं, गेलं ते गेलं. अहो तो नाविक मला म्हटलं सर आज पैसे द्यायचे नाही, दाढी करून दिली त्यांनी. जातीवादी आम्ही पण नाही. जे मी संभाजीनगरला बजाज नगरला घर सुरू केलं डॉक्टर साहेब, 1 वर्ष झालं. मला खिडकी बनवायची तर विश्वकर्मा समाजाचा माणूस लागतो, माझ्या मदतीला धावत येतो. मला दाढी करायची तर माझा नाभिक बांधव माझी दाढी करतो. आमचा बाप मेला तर आमची टाळकी त्या ठिकाणी भाजरायचं काम आमचा नाभिक बांधव करतो. आमच्या गावागावांमध्ये जाऊन बघा, जाती पंथाच्या 18 पगड जाती धर्म, आम्ही एकमेकाच्या सुखादुखात आमचा धोबी, आमची ती धोबी नाही. आमचं लग्न असेल तर पायाला घालते, तिला कमीपणा वाटत नाही ना, आम्हाला तिच्याकडे बघून तुच्छपणा वाटतो. अहो आठवा तो शिवाकाशीत जो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसत होता, ज्यावेळेला पन्हाळगडावर आमचा राजा अडकून पडला, त्यावेळेला शिवाकाशीत म्हटला महाराज मी दिसतो तुमच्यासारखा, मला तुम्ही तुमचा वेश घालू द्या, तुमच्यासारखा दिसतो. आज माझं नशीब उजळून जाईल, मला तुमचा वेश पण करू द्या. मी या सिद्धी हैदरकडे या जातो वाटाघाटी करायला, तोपर्यंत तुमच्या घरी मी कावा वापरा आणि इथून निष्ठा. तो शिवाकाशीत कोणत्या जातीचा होता आठवून बघा. शिवाकाशीदानी पेराव केला महाराजांचा आणि गेला खाली सिद्धी जोहरला भेटायला. त्याला काही तास काही वेळ तिथं वाया घालवला आणि 21 किलोमीटर मावळे महाराजांना घेऊन पळत होते. कोण होतं त्याच्यात? बाजी प्रभू देशपांडे, बांधव सेना. माहिती होतं आम्ही 300च आहे, मागून सिद्धी जोहरचे 10,000ची फौज येते. पण ठामपणाने महाराजांना म्हटले महाराज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, तुम्ही विशाळगडाकडे कूच करा, या 10,000 फौजेला आम्ही अडवून ठेवतो. जगद्गुरु तुकाराम महाराज पण आम्हाला म्हटले भले तर देऊ काशीची लंगोटी, माथाराच्या गाठी माथी हालव काठी. अरे आम्ही डोंगराचा धोतर पण काढून देऊ हो, चांगले माणसं फक्त भेटले पाहिजे. पण जर नाठाळ भेटले तर आम्ही ठोकून काढू, त्या व्यक्तीचे माणसं आम्ही आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बांधल सेनेनं 300 लोकांनी बाजी प्रभू देशपांडेंनी महाराजांसाठी स्वतःचा जीव दिला. त्यासाठी मी माझी नोकरी देऊ शकत नाही का? त्या भावनेत इथं आलोय. गॅरेजवर काम करणारा विशाल वडगुले सारखा कार्यकर्ता जर इथं छाती ठोकपणे जर बोलत असेल तर आमच्या मातापर जुने लोक जे आमदार खासदार होऊन गेले तुमच्या जीवावर, तुम्ही ज्यांना मोठं केलं ते आज दुसऱ्याच्या व्यासपीठावर जात असतील तर याच्यासारखी दुःख आणि शर्मेची बाब नाही. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला बंधूंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आमचे वडील जेव्हा बैल बाजारात बैल घ्यायला जायचे त्यावेळेला मी त्यांना म्हणायचो हा बैल खूप सुंदर दिसतो. सुंदर म्हणजे जरा गोपगोपीत असायचा, पोट भलं मोठं असायचं, ताजा तवाना खांदा बिदा मस्त दिसला का मी बापाला म्हणायचो
हा बैल घ्या की किती ताजा दिसतो. माझा बाप म्हणायचा बाळा तू अजून लहान आहे, तुला शहाणा झाल्यावर कळेल की कोणता बैल खरेदी करायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे बाबा काही हरकत नाही. बाप असा मस्त शिडशिडीत बैल खरेदी करायचा. शेतात गेल्यावर बैलाच्या शेपटीला हात लावली की जायला 1 एकर 2 तासात फिनिश. बरोबर आहे की नाही? मग मला कळायचं आपल्या बापाचा निर्णय बरोबर आहे. मोठ्या बैलांच्या वर्षावर जाऊ नका, त्या बैलांना कुठल्याही व्यासपीठावर जाऊ द्या. तुम्ही आम्ही सगळे मागच्या 15 वर्षापासून मी पण नोकरी करतो, पण माझी काही तब्येत बनवणार चांगली का? आम्ही डॉक्टर साहेबांसारखा रक्त आठवतो, आम्ही लोकांचा भल्याचा विचार करतो, आम्ही या लोकांसारखा येशीत बसून लोकांची पिळवणूक करत नाही, लोकांचं रक्त पित नाही ना. आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे. आमच्या आईचे संस्कार चांगले, आमच्या बापाचे संस्कार चांगले आहे. एक उदाहरण देतो. महाभारतामध्ये युद्ध सुरू होतं आणि इकडं अर्जुनाचा सारथी कोण होता? आमचे भगवान श्रीकृष्ण. आणि कर्णाचा सारथी होता शल्य. शल्य हा एका राज्याचा राजा होता. आणि झालं काय की युद्ध समेताकडे 17वा-18वा दिवस असेल, त्यावेळेला अचानक कर्णाचा रथाचं चाक हे रुतलं जमिनीमध्ये. आता शल्य हा कर्णाचा ड्रायव्हर आहे की नाही? बरोबर आहे. इकडे अर्जुनाचा ड्रायव्हर कोण आहे? स्वतः भगवान श्रीकृष्ण. मग त्या वेळेला चाक रुतल्यानंतर समोरासमोर युद्ध सुरू आहे. कर्ण शल्याकडे बघतोय, शल्य कर्णाकडे बघतोय. आता कर्णाला वाटतंय की आपल्या ड्रायव्हरनं खाली उतरावं, गाडीचं पंक्चर काढावं. बरोबर आहे की नाही? चाक बसवावं, मग आपला रथ सुरू होईल, मग आपण चांगलं युद्ध खेळूया. पण आता लक्षात घ्या, महत्वाचा इव्हेंट आहे, माझे शब्द लक्षात घ्या. शल्य हा एका राज्याचा राजा होता आणि दुर्योधनाला पाठिंबा देण्यासाठी तो तिथे हजर होता आणि त्याला जबाबदारी दिली होती कर्णाचा रथ चालवण्याची. मग कर्णाला तो शल्य म्हणतो, अरे भावड्या मी एका राज्याचा राजा आहे रे बाबा, मी खाली उतरू शकणार नाही. म्हणजे शल्याचा अहंकार तिथे जागे झाला. मग दुर्दैवाने कर्णाला खाली उतरावं लागलं. मग भगवान श्रीकृष्ण म्हटले अर्जुनाला आता बाण मार. मग आता संत सज्जनाच्या चांगल्या विचाराच्या संगतीत असलेला अर्जुन म्हणतो की आपणच मला शिकवलं, युद्धाचे नियम आहेत ते पाळायचे, निशस्त्रावर वार करायचं नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणताय, ज्या वेळेला तुझ्या धर्मपत्नीचं भर सभेमध्ये निर्वस्त्र करण्यात येत होतं, त्यावेळेला हेच द्रोण, कृपाचार्य, भीष्म आणि हा कर्ण मुख गिळून गप्प मजा बघत होते. तिथं धर्माची हानी होत होती. आजही धर्म जिंकण्यासाठी, सत्याचा विजय होण्यासाठी तुला बाण मारावा लागेल. आणि आपण इतिहास अभ्यासलाय, तिथे त्या ठिकाणी कर्णाचा वध झाला, अर्जुनाचा विजय झाला, सत्याचा विजय झाला. उदाहरण लक्षात घ्या. आज त्या व्यासपीठावर तुम्हाला माजी आमदार दिसत असेल, आमदारक्या, जिल्हा परिषदा, सभापत्या भोगलेले लोक त्या व्यासपीठावर दिसत असेल. पण ज्या वेळेला ह्या आमदाराचं आणि त्या उमेदवाराचं चाक रुतल ना, शल्यासारखा अहंकार यांचा जागे होईल आणि मग ते त्याला म्हणतील, भाऊ तुझ्या आधी मी आमदार झालेलो आहे, तुझ्या आधी मी हा जिल्ह्याचा खासदार होतो, तुझ्या आधी मी सभापती राहिलेलो आहे, मी खाली उतरणार नाही. मग अलगदपणे आमचा श्रीकृष्ण म्हणेल, आता बाण मार विशाल वर्तुले, आता बाण मार निलेश भाऊ, आणि आपला त्या ठिकाणी विजय झालेला असेल. या सर्व गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय? अजून एक उदाहरण देऊन थांबतो दादा. असाच एक महाभारतातलाच प्रसंग आहे. लक्षात घ्या, तुम्ही सर्व एवढे उत्साही आहे. 4 वर्ष मी पण इथले पाणी पिलोय बाबा. थोडं बोलू द्या आता. काय सगळं डॉक्टरांबद्दल खूप ऐकलंय, प्रसंग पण सांगणार आहे, पण एक कृष्णांचं सांगतो परत एकदा. महाभारताच्या युद्धाच्या वेळेस वाटाघाट्या सुरू होत्या. कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा. त्यावेळेला झालं असं, श्रीकृष्ण झोपलेले होते. आधी पहाटे पहाटे दुर्योधन जाऊन बसला श्रीकृष्णांच्या डोक्याजवळ, श्रीकृष्ण जाऊन बसला पायाजवळ. भगवान श्रीकृष्णांना जाग आली. त्यांचं लक्ष गेलं त्या दुर्योधनाकडे. दुर्योधनाला म्हटलं, का रे बाबा लई सकाळी आला? दुर्योधन म्हटला, मला तुमची सगळी नारायणी सेना हवी आहे. मग आता भगवान श्रीकृष्णच ते हसत हसत म्हणाले, तथास्तु.
तुला माझी सर्व नारायणी सेना शस्त्रास्त्रांसहित घेऊन जा. त्यांचं मग अलगद लक्ष पायाजवळ बसलेल्या अर्जुनाकडे गेलं. मग अर्जुनाला म्हणाले, का अर्जुना तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, श्रीकृष्ण भगवान मला काही नको, सेना नको, शस्त्र नको, पैसा नको, मला फक्त तुम्ही हवे आहेत. त्यावेळेला हसत हसत श्रीकृष्ण स्मित हास्य करत फिरकी घ्यायच्या मूड मध्ये त्या अर्जुनाला म्हणतात की अर्जुना हार निश्चित है तेरी, हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास, माखन ले गया दुर्योधन, तेरे पास बचा केवल छास. यावर अर्जुन हा श्रीकृष्णाचा चेला होता. अर्जुन उत्तरा व्याकरण म्हणतोय, भगवान जीत निश्चित है मेरी, जीत निश्चित है मेरी, दास रह नहीं सकता उदास, माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. आता इतक्या वेळेपासून मी ऐकतोय, जर देव माणूस ही पदवी जर सर्वसामान्यांनी दिली असेल आणि असा उमेदवार जर आपल्यामध्ये असेल आणि जर ह्या उमेदवाराचं काही जर झालं 23 तारखेला, तो कोणी काय करेल मला माहित नाही, पण मी AK-47 स्वतः घेऊन येईल आणि तुम्हाला सगळ्यांना गोळ्या घालेल एवढं मात्र लक्षात ठेवा. इथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये एवढी ताकद आहे. मी चालता चालता विचार केला, नांदगाव तालुक्यामध्ये मी काय योगदान देऊ शकतो. तुमकी हे गाव इथून 30 किलोमीटर अंतरावर आहे. तुमचं साधं पिंजरवाडी गाव आहे, तिचं माझी बहीण दिली आहे. न्यायडोंगरीला माझ्या 50-100 नातेवाईक आहे. साकोऱ्यात नातेवाईक आहे, रणखेडेला आहे, वेळगावला आहे, तुमचे सगळे गाव, मांडवडला देखील आहे. जातेगावचा पट्टा तर डॉक्टर साहेब इतके नातेवाईक आहे प्रत्येक गावात. बहिणी भाचे, माझी सख्खी पुतणी इथं डॉक्टरवाडीला दिलेली आहे. सरपंच होता माणूस. सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही बसलेल्या प्रत्येक माणसाने जर ठरवलं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं बंद करा. उद्यापासून पुढले 20 तारखेपर्यंत एकही नातेवाईक सोडू नका. त्याच्या घरी जाऊन बसा आणि त्यांना एवढंच सांगा, बाई ग, ज्या वेळेला मी तुला भेटू, तू दिवाळीला आली होती ना, त्यावेळेला 2022 साल होतं. ज्या लोकांनी आमच्या कांद्याला भाव द्यायला पाहिजे होता, आमच्या कापसाला भाव द्यायला पाहिजे होता, आमच्या शेती मातीचे प्रश्न विधानसभेत मांडायला पाहिजे होते, त्यावेळेला हे लोक सुरत मार्गे गुवाहाटीला गेले ग ताई. मग त्या दिवाळीला मी तुला चांगली साडी नाही घेऊ शकलो. दुसऱ्या एखाद्या पाहुण्याला सांगा, जातेगावचा एक पेशंट पहाटे 2 वाजता मला फोन आला, नातेवाईक आहे, रात्री 2 वाजता मला फोन आला. म्हटलं अरे बायकोला साप चावला. प्रभाकर निकुंभ म्हणून माझा जळगाव बुद्रुकचा मित्र आहे, सर्व मित्र आहे, त्यांना फोन केला. डॉक्टर साहेबांचा नंबर माझ्याकडे नव्हता. त्यांना फोन केला, म्हटलं सर्प चावला, काय करता येईल. ते मला म्हटले, साहेब काहीच करू नका, गाडीवर बसवा, जे मिळेल ते वाहन घ्या, जातेगाव निघा, थेट नांदगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचा. त्यांना फोन केला, म्हटलं निघा, गाडीवर बसवा ताईला. त्यांनी बांधून आणलं त्या बायकोला, बांधून पाठीमागे. घरात लहान लेकरं होते, कोणाला उठवलं नाही रात्री. डॉक्टर साहेबाकडे 2:30-2:45 पोहोचले असतील तर आमचा प्रभाकर निकुंभनी डॉक्टर साहेबाला फोन केलेला. डॉक्टर साहेब उठून बसलेले, वाट बघत होते. मी डुंकीहून आलेलो तेव्हा माझा प्रसंग तो डोळ्यासमोर आजही आठवतो. आणि 3 वाजता डॉक्टर साहेब म्हटलं, विषारी साप आहे. 1-1.5 तासाच्या पुढे वेळ गेला असता तर ही माऊली जगली नसती. ऐन कोरोना काळामध्ये मी इथेच होतो. माझी बायको, माझे 2 लहान लेकर, आम्ही कोरोना बाधित झालो की काय ही शंका आम्हाला आली. गुरुकृपा नगर मध्ये राहत होतो. सगळ्यांना सर्दी झालेली, ताप लेकरांना येत होता. मी पण नोकरीत असल्यामुळे गावोगाव फिरत होतो. म्हटलं आपल्या लेकरांचे या ठिकाणी हानी होणार आहे. सगळ्या परिवाराला घेऊन गेलो. डॉक्टरांना फक्त सांगितलं नोकरी करतो. त्यावेळेला मी पण याच्यामध्ये सहभागी होतो कामामध्ये. त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी 4 लेकरांचं, स्वतःला मास्क नव्हता हो, स्वतःला मास्क या डॉक्टरांनी कधी वापरला नाही. मला म्हटले लेकरांना आणायची गरज नव्हती, आपण बाजूला त्यांची व्यवस्था करूया. डॉक्टरांनी तात्काळ लेकरांची तपासणी केली, आमची केली. पुढच्या काही वेळात रिपोर्ट आले. म्हटलं तुम्हाला कसल्याही प्रकारचा कुठलीही बाधा झालेली नाही, बिनधास्त घरी जा, आराम करा. म्हणजे हे सगळे प्रसंग मी का सांगतो
की संवेदनशीलता ही रक्तात असावी लागते, दुसऱ्याबद्दलची जाणीव रक्तात असावी लागते. आपोआप कुठल्याही गोष्टी कसल्याही प्रकारच्या घडत नसतात. डॉक्टर साहेब 2 लाख रुपये पगाराची नोकरी तालुक्यात सांभाळत होते. मागच्या 10-15 वर्षापासून सुखा समाधानाचं लेकराबाळात राहिले असते, आरामशीर नाशिकच्या ठिकाणी राहिले असते. परंतु तालुक्यातील लोकांनी आग्रह केला, डॉक्टर साहेबांनी राजीनामा दिला. आता त्या राजीनामाचं फलित असं झालं पाहिजे की डॉक्टरला काही गरज नाही. या नांदगावमध्ये डॉक्टर साहेबांनी हॉस्पिटल उभारलं ना, पुढच्या वर्षभरात करोडपती होती. डॉक्टरला गरज नाही, पण गरज तुम्हाला आम्हाला आहे. याची जाणीव ठेवा, घराबाहेर पडा. 10 रुपये सुद्धा डॉक्टरांकडून घेऊ नका आणि सर्वस्व अर्पण करा. ही लढाई साधी नाही, जितकी वाटते तितकी लढाई साधी नाही. 18 पगड जातीला सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलंय. पण एक लक्षात घ्या, 12व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी या महाराष्ट्रात आला होता. पुढे 16व्या शतकापर्यंत हा महाराष्ट्र लाचारित होता. जर वर्तमान पिढी लाचारित जीवन जगत असली तर पुढची पिढी गुलाम बनत असते. आणि जर वर्तमान पिढी संघर्ष करत असेल तर पुढची पिढी स्वाभिमानाचं जीवन जगत असते. म्हणून सांगतो बाळांनो, स्वाभिमानानं मतदान करा. ऑटो रिक्षा चिन्ह घेतलंय, हे पण सर्वसामान्यांचं आहे. लक्षात ठेवा भावांनो, 10 नंबरची जर्सी आमच्या एका भावाने सांगितली. ती 10 नंबरची जर्सी आणि ऑटो रिक्षा हे चिन्ह येत्या 20 तारखेला इतकं ना घासाघीस होऊ देऊ नका, ही विनंती करेल. आणि डॉक्टर साहेब विजय व्हावे यासाठी सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि एक संतांचं वाक्य परत एकदा सांगून जातो. संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज म्हणतात, हत्ती सावरी गवती दोर, मुंग्या सापास करती जर्जर. हत्ती सावरी गवती दोर, मुंग्या सापास करती जर्जर. रानपुत्री संघटोनी हुशार, व्याघ्र सिंहास फाडीती. याचा अर्थ असा आहे, साधा गवताचा दोर वळला तरी आपण मदमस्त हत्तीला आवरू शकतो. साध्या मुंग्या एकत्र आल्या तर सापासारखं संकट घालवू शकतात. आणि रानातली कुत्री एकत्र आली तर वाघाला आणि सिंहाला देखील फाडू शकतात. हे युट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल. कोणाच्या चिन्हामध्ये वाघ दिसत असेल त्या वाघाला फाडण्याची तयारी आतापासून करा. मला लोक म्हणले आल्या काही लोक गोळ्या घालतील म्हणले, जरा जपून. मी त्याला म्हटलं, बाबा जो जन्माला आला तो कधीतरी मरणार आहे. पण गुरु गोपाल दास यांचं एक वाक्य, गौर गोपाल दास यांचं एक वाक्य आहे, जिंदा है तो दर्द तो होगा ही ना, जिंदा है तो दर्द तो होगा ही ना, वरना मरने के बाद तो जलने तक का एहसास नहीं होता. भगत सिंग 23व्या फाशीवर 23व्या वर्षी गेले. मी आता 42 रनिंग आहे. आता काय सोनं होणार आहे? सगळं करून ठेवलंय. उद्या जरी गेलो तरी चालेल. फक्त एकच सांगेल, मारणाऱ्याने समोरून यावं म्हणजे मी पण कोथळा काढण्याची तयारी करून ठेवेल. धन्यवाद झाडे साहेब. खूप मार्मिक असं वाटत होतं की ऐकतच राहावं, पण वेळेची मर्यादा असल्या कारणाने आम्ही तुम्हाला मध्येच थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. माफी असावी. यानंतर आपले सर्वांचे लाडके देवदूत, सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि संपूर्ण नांदगाव पंचक्रोशी मधल्या जी जनता जनार्दन, माझे सर्व स्नेही जे इथं जमलेले आहेत केवळ माझ्या एका हाकेवर, त्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो, सप्रेम नमस्कार करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना देखील मी वंदन करतो. व्यासपीठावर आहेत लोक, नक्की आहे. मला दिसत आहे, तुम्हाला दिसत आहेत? हो. व्यासपीठावर उपस्थित आहेत ते मला दिसत आहेत, तुम्हालाही दिसत असतील. पण दुर्दैव असं आहे की आज ते खर तर मनाने इथे उपस्थित आहे, शरीराने मात्र कुठेतरी दिसून गेले.
खरी अशी परिस्थिती का आली असा मला गंभीर प्रश्न पडला. कारण तसं बघायला गेलं तर मी काही राजकीय व्यक्ती नाही, माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी देखील नाही आणि राजकारण हा माझा पिंड देखील नाही. आणि आज अचानक मला एकदम खोलात टाकून सगळी गेली. परंतु अनेक जणांनी सांगितलं की सर आता थांबून जा. म्हटलं थांबेल तो साकोरी तर काय. आता जबाबदारी घेतली ती पूर्ण करेल. जिंको किंवा हारो, जबाबदारी घेतली तर ती पूर्ण करेल. पण एवढी सगळी जनता आज संपूर्ण नांदगाव तालुक्याच्या पंचक्रोशीमध्ये जेव्हा गेलो त्यावेळेला असं जाणवलं की निश्चितच विजय हा भूमिपुत्राचाच आहे. वाईट एवढंच वाटतं की जर ते आले असते तर मजा काही औरच असता. एक शेर आठवला त्याच्यावर, बड़ी साजिश हुई होगी तुम्हें हमसे दूर करने के लिए, बड़ी साजिश हुई होगी तुम्हें हमसे दूर करने के लिए, मलाल बस इतना है कि तुम भी उनकी बातों में आ गए. मलाल बस इतना है कि तुम भी उनकी बातों में आ गए. काय हरकत नाही, आज ना उद्या. कारण मागच्या अनेक वर्ष जनतेने तुम्हाला एक लोक नेतृत्व, एक लोकनेता मानलं होतं. जनता, या नांदगाव तालुक्याची जनता तुम्हाला नेता म्हणून मानत होती, नेतृत्व म्हणून मानत होती. पण दुर्दैवाने आज ज्यावेळेला एक भूमिपुत्र कुठेतरी भूमिका घेतो, कुठेतरी ठामपणे उभा राहतो, त्यावेळेला तुम्ही सगळी मात्र त्याला एकटं सोडून गेला. खरं तर ती मला अपेक्षा नव्हती. पण काय हरकत नाही, मला काही त्यांच्याबद्दल राग नाही, कुठला द्वेष नाही. फक्त वाईट एवढंच वाटतं की ते माझे आपले आहेत, या तालुक्याचे आहेत, त्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि ते मला सोडून गेले. खरं तर मी काय राजकीय भाषण करायला इथे आलेलो नाही, कारण माझे उमेदवारीच अपक्ष आहे. आता अपक्ष उमेदवाराला एवढा तामझाम करायला परवडत नाही आणि शक्य पण नाही. पण केवळ आणि केवळ तुमच्या पुढे माझी काही भूमिका मांडणं मला गरजेचं होतं. कारण काही गोष्टी स्पष्ट केल्याशिवाय जनतेपर्यंत पोहोचत नाही, नाहीतर काहीतरी वेगळ्याच अफवा उठायला लागतात आणि त्या अफवा उठायला लागल्या म्हणून मला तर तुमच्या पुढे ती भूमिका मांडायला आलो. आणि त्यासाठी मी एक छोटेखानी एक चौक सभा म्हणा किंवा काय ती केली. खर तर ऑगस्ट 2011 ला मी इकडे आलो आणि त्याआधी मी स्त्रीरोग तज्ञ म्हणजे गायनेकोलॉजिस्ट म्हणून माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विरार आणि ठाणे या दोन ठिकाणी मी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो. आणि हे सगळं कार्यरत असताना अचानक घरच्या कुटुंबियांना वाटलं इकडे तिकडे काम करतो आहे त्यापेक्षा आपल्या गावाला जाऊन का नाही काम करावं. आणि माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की नांदगावला एक ग्रामीण रुग्णालय तिथे जाऊन काम करतो का. मी तडक हो म्हटलो, काही हरकत नाही. आणि इकडे येण्याची तजवीज केली आणि ऑगस्ट 2011 रोजी मी इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये हजर झालो. आणि काम करत असताना तिथे अडचणी होत्या आणि एक एक अडचणींना मात देत आणि काम करत असताना तिथे सुधारणा करणं तर गरजेचं आहे. त्या सुधारणा मी अनेक करत त्या सुधारणा काही मी एकट्याने केल्या नाही. त्याला माझ्याबरोबर संपूर्ण त्या ग्रामीण रुग्णालयाची टीम होती, मदतीला तुम्ही सगळे होतात. आणि वर्ष जाता 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 साधारण 2014-15 नंतर खरं तर तिथे मला खूप चांगली पकड मिळाली. तुमचा विश्वास मला मिळाला, तुमची साथ मला मिळाली. आणि मग 2014-15 नंतर तिथे खरं तर फार जोरात काम व्हायला लागले. आणि मग मी ठरवलं की आता काय मागे वळून पाहायचं नाही आणि प्रचंड काम तिथे करत गेलो. माझं ध्येय फक्त एकच त्यावेळेला होतं की आपण काम करत राहायचं. माझ्या आई वडिलांनी कधी माझा पगार विचारला नाही आणि तुम्हाला खोटं वाटेल, मला आजही माझा पगार किती हे माहित नव्हतं. कारण ठीक आहे,
पैसे लागतात जगायला, तेवढं मान्यच आहे, पण पगार किती मला माहित नव्हतं. काम करत गेलो, काम करता करता एक अशी वेळ आली की आता असं वाटायला लागलं की खरं तर आपण चांगलं काम करतो आहे, अजून टीम जोडली आणि दुर्दैवाने ती कोविडची महामारी आली. आणि ज्या वेळेला मालेगाव सारख्या ज्या वेळेला पहिली लाट होती, त्या पहिल्या लाटेमध्ये कोणी जायला तयार नव्हतं. त्यावेळेला मी स्वतःहून म्हटलं तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक मी जातो. मी काम केलं, काम करून तिथे अनुभव त्या कोविडचा मिळवला आणि इथे मात्र जे नांदगावला कोविड सेंटर सुरू करण्यासाठी त्यावेळेला तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक नवीन विनंती केली आणि इथे कोविड सेंटर सुरू केलं. आणि बाकी इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला काय माझं कौतुक करायचं नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं अनेकांनी सांगितलं, डॉक्टरांनी कोरोनात खूप चांगलं काम केलं, पण मी आज इथे ठामपणे सांगतो, मी कोरोनात चांगलं काम केलं म्हणून मला मतदान करू नका. कारण चांगलं काम करून मला मतदान द्या इतका व्यवहार करणारा माणूस मी नाही. माझ्यावर चांगले संस्कार आहेत, या मातीचे या भूमीचे संस्कार आहेत. मी काय उपकाराची परतफेड घ्यायला आलेलो नाही आणि मला ती करून पण घ्यायची नाही. पण निश्चितपणे एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, मगाशी झाडे पाटील साहेबांनी देखील ते सांगितलं थोडक्यात की काम करत असताना निश्चितपणे माझा स्वभाव, माझं चारित्र्य माझ्या तमाम जनतेला कळालं आणि त्याच्याने मला प्रचंड लोकप्रेम मिळालं. प्रचंड लोकांनी मला प्रेम दिलं आणि त्या प्रेमापोटेच लोकांना कुठेतरी वाटायला लागलं की अरे हा डॉक्टर, अरे हा आपला भूमिपुत्र आहे, याने नेतृत्व का नाही करावं. आणि मग 2018 पासून खरं तर ती मागणी जी आहे ती अनेक लोकांनी येऊन माझ्या पुढे सांगितली की डॉक्टर आता तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही राजकारणात या, तुम्ही दोघी गोष्टी करू शकाल, तुम्ही डॉक्टरकी पण कराल, राजकारण पण कराल. आणि त्या वेळेला मी ज्या आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळत गेलो. 2018 साली खरं तर एक संधी पण आली, वरिष्ठ कार्यालयात काही विचारणा पण झाली, पण मी ती निश्चितपणे टाळली आणि त्यावेळेला सांगितलं की माझ्या कुटुंबियांना ते काही निश्चितपणे आवडणार नाही आणि मला काही जमणार नाही. आणि इतके वर्ष मी जे काही काम केलं ते काम करताना तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, माझी कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. साध्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन पण मी नव्हतो आणि कुठं राजकीय महत्वाकांक्षा मला अजिबात नव्हती. पण जसं जसं कोविड गेला आणि दुर्दैवाने आपल्या तालुक्याची जर आपण परिस्थिती पाहिली की 2014 मला असं वाटतं गेली 15 वर्ष 3 टर्म झाल्या. या 3 टर्म पासून आपण आयात उमेदवार आणून त्यांना निवडून देतोय. आणि खरं तर लोक कंटाळली, त्या लोक संतापली आहेत आणि लोकांची भावना अशी झाली की अरे आपल्या तालुक्यात का नाही आहे, आपल्या तालुक्यात नेतृत्व का नाही. आणि आयात नेतृत्व ज्यावेळेला आपण आणतो तो काही जनतेशी भावनिकरित्या जोडलेला नसतो, तो ज्याचं एक व्यावहारिक राजकारण करत असतो. आणि हे व्यावहारिक राजकारण करत असताना फक्त व्यवहाराशी निगडीत राजकारण होतं, पण जनतेचे प्रश्न जैसे ते तैसे राहतात. आणि म्हणून जनता कंटाळली आणि म्हणून जनतेत नाही खरं तर मागणी यायला लागली की आता जो इथं लोकप्रतिनिधी व्हावा तो भूमिपुत्र व्हावा. आणि या मागणीने गेल्या 2-3 वर्षापासून जरा उचल पकडली. अनेक वेळेला ती मागणी माझ्यापर्यंत आली, मी ती टाळत गेलो. पण जशी आता विधानसभा निवडणूक लागली तर या तालुक्यातलेच अनेक मातब्बर मंडळी, वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, काही सामान्य मंडळी मला येऊन भेटली. कोणी व्हॉट्सअपवर मला मेसेज केले, कोणी फोन केले, कोणी व्यक्तिगतरित्या येऊन भेटले, कोणी फार गरज घातली की डॉक्टर तुम्ही आता जे आहे ती उमेदवारी करा. मी अक्षरशः शेवटपर्यंत टाळलं, नको मला नको आहे ती, कारण मला माझे डॉक्टर की फार प्रिय आहे, ती आजही प्रिय, उद्याही प्रिय राहणार आहे. परंतु त्यांनी इतकी गळ घातली की डॉक्टर तुम्हाला एका व्यक्तीने नाही घातली, अनेकांनी घातली. म्हटलं ठीक आहे. आणि मग कुठेतरी त्यांनी सांगितलं की डॉक्टर, मी त्यांना सांगितलं की मला काही जमणार नाही, मला राजकीय क्षेत्र नकोय. त्यावेळेला काही लोकांनी मात्र फार मातब्बर आणि शिक्षित लोक होती, ती म्हणाली डॉक्टर ज्यावेळेला तुम्ही नाही म्हणताय त्यावेळेला तुम्ही तुमचा अत्यंत स्वार्थी विचार करताय.
तुम्हाला तालुक्याचा सर्वांगीण विचार जर करायचा असेल तर तुम्हाला ही उमेदवारी करावी लागेल. आणि म्हणून त्या अर्थाने मी खरं तर उमेदवारी करायचा जो आहे तो निर्णय घेतला. माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना विचारलं आणि म्हटलं ठीक आहे, तालुक्याचे जे निकड असेल तर तो मी निश्चित करायला तयार आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, नीट लक्षात घ्या, क्षमता असलेल्या लोकांनी जर त्याग केला नाही तर राष्ट्राची प्रगती होत नाही. माझ्या क्षमता आहे म्हणून मी तो त्याग केला माझ्या या नांदगाव तालुक्यासाठी. मला नोकरी गेली हे भावनिक आव्हान करायचं पण नाहीये, मी ते करणार पण नाही हो, पण मी नोकरीचा त्याग केला माझ्या तालुक्यासाठी. मला उमेदवारी करता यासाठी मी माझा नोकरीचा त्याग केला. आणि दुर्दैवाने ज्या वेळेला मी हे सगळं करून आज तुमच्या पुढे उपस्थित झालो त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की आज माझ्या पाठीशी कोणी, जी मंडळी म्हणजे राजकीय मंडळी म्हणतो जी माझ्या पाठीशी उभी राहायला पाहिजे होती ती दुर्दैवाने गेली, मला सोडून गेली. म्हणून आज हे व्यासपीठ जे आहे ते रिकामं दिसतंय. पण मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो, आज मी खरं तर तुमच्या पुढे उभा आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे. जरी राजकीय व्यक्ती गेली आहेत, जरी ते आज शरीराने इकडे नाही आहेत, पण ते मनाने इकडे आहेत हे लक्षात ठेवा. माझी जनता, माझ्या नांदगाव तालुक्याची लोक माझ्या पाठीशी आहेत हे मला निश्चितपणे माहिती आहे. अजून एक गंमत मी तुम्हाला सांगतो की मनमाडला आम्ही गेलो होतो प्रचारानिमित्त. त्यावेळेला रात्री 4:30 वाजले मला. रात्री 11ला ज्या गुप्त भेटी सुरू झाल्या त्या 4:30 वाजले. अनेक लोक येऊन गुप्तपणे भेटले. डॉक्टर पाठिंबा आहे, डॉक्टर पाठिंबा आहे, डॉक्टर करा, डॉक्टर तुमच्या हिमतीची आम्ही दाद देतो. इतका म्हणजे लोकांमध्ये इतकी उत्स्फूर्त बनत. जिंकणं हारणं हा भाग सोडून द्या, पण माझ्या उमेदवारीत मी एक निश्चितपणे उदाहरण ठेवणार आहे. हे उदाहरण की तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला गरज असेल त्या वेळेला क्षमता असलेली लोक निश्चितपणे तालुक्याच्या भूमिकेसाठी, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी निश्चितपणे उभे राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनता जनार्दन देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतील. जिंकणं हारणं हा वेगळा खेळ आहे. आज जिंकू आपण किंवा हरू तो भाग नाही, पण सगळ्यात महत्वाचं आहे की उदाहरण निर्माण करणं. हो, या तालुक्यात ज्या वेळेला गरज होती त्या वेळेला काही लोक उभे राहिले, तालुक्यासाठी उभे राहिले. आणि ते उदाहरण जे आहे ते माझ्या उमेदवारीतनं जे आहे ते सार्थ करणार आहे. म्हणून मी आज तुमच्या पुढे एक उमेदवार म्हणून उभा राहतो. पुढच्या 15 वर्षांनी ज्या वेळेला जर आयात उमेदवार जर आलेच तर त्या वेळेला तुम्ही पुढच्या पंचवार्षिक अरे मागच्या वेळेस डॉक्टरांनी उमेदवारी केली ती आपल्या तालुक्यासाठी केली होती, उदाहरण राहील की नाही? तरुण पिढीकडे उदाहरण राहील. आणि तसं जर उदाहरण जर राहिलं नाही तर मी तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यातल्या तरुण पिढी पुढे नेतृत्व निर्माण होण्याची क्षमता राहणार नाही. अत्यंत गंभीर विषय हा, अत्यंत गंभीर विषय. ज्या वेळेला तुम्हाला नेतृत्व लागेल तुम्ही बाहेरच्या तालुक्यांकडे पाहाल, बाहेरच्या व्यक्तींकडे पाहाल, पण तालुक्यातलं नेतृत्व जे आहे ते तुमच्याकडे तयारच होणार नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. इथं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहे, त्यांना मी हा प्रश्न विचारेन किंवा त्यांच्या पुढे आम्ही प्रश्न मांडेल की तालुक्यात नवीन नेतृत्व निर्माण होऊ नये द्यायचं का? आज माझ्या व्यासपीठावर कोणी राजकीय व्यक्ती नाही, पण आज माझ्यासाठी भाषण अनेकांनी केलं की नवीन पिढी आहे, तयार होणारी पिढी आहे, त्याशिवाय नवीन नेतृत्व निर्माण होत. आणि हे नवीन नेतृत्व करण्याची जी जबाबदारी असेल ती या तालुक्यातल्याच मातब्बर भूमिपुत्रांची असते, हेही लक्षात घ्या. आज आपल्या तालुक्याची बाहेर काय ओळख आहे? विकला जाणारा तालुका. इथं कोणी या, पैसे घेऊन जा, पैसे वाटा, तुम्ही विकून या. विकलं कोण जाते हो? कोण विकलं जातं? हा प्रश्नचिन्ह कोणावर उभा राहतो? हा प्रश्नचिन्ह आपल्यावर उभा राहतो. लोकांवर जाऊ द्या, हा प्रश्नचिन्ह तालुक्याच्या स्वाभिमानावर उभा राहतो.
आपल्याला आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा आहे का? स्वाभिमानाला परत आणायचा आहे का? जर आणायचं असेल तर आपल्या भूमिपुत्राला आपण खरं तर निवडून आणलं पाहिजे. मला काय आमदार व्हायची हौस नाही. असे 100 आमदार की आम्ही फाट्यावर मारेल, 100 आमदार की फाट्यावर मारेल. कारण एका आमदाराला जितकं लोकप्रेम भेटतं ना त्याच्यापेक्षा 1000 पट प्रेम मला माझ्या डॉक्टरकडून द्यायचं. एखाद्याला लोकप्रतिनिधीला त्याच्या राजकीय वैचारिक भूमिकेच्या लोकांचंच प्रेम भेटतं, पण मला तर सर्व पक्षीय लोकांचं प्रेम भेटतं. 18 पगड लोकांचं काय करायचं ते आमदार. पण कुठेतरी कोणाला तरी जबाबदारी स्वीकारावी लागते. कुठेतरी कोणाला तरी आपल्या तालुक्याचा स्वाभिमान जो आहे तो महत्वाचा वाटतो आणि म्हणून जे आहे ते आपण उमेदवारी केलेली आहे. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, येत वडील जे जे करती त्यासी धर्मरक्षी असे म्हणत. जे वडीलधारे जे करतात तेच तरुण मंडळी करतात. आज मला या तालुक्यातल्या सर्व वडीलधाऱ्यांना, इथं जमलेल्या सर्व वडीलधाऱ्यांना आणि इथं जमलेल्या सर्व वडीलधाऱ्या पुढाऱ्यांना विचारायचं आहे की तुम्ही काय करता आहात. तुम्ही तरुण मुलांपुढे काय उदाहरण सादर करता. हे उदाहरण की अरे बाबा वेळ आली की पळून जायचं, आणि हे उदाहरण की बाबा रे तालुक्याचा स्वाभिमान बिभिमान मातृभूमीचा स्वाभिमान जेव्हा काहीच नसतो तो सगळा बाजूला ठेवायचा, फक्त आपला स्वार्थ पाहायचा. हे उदाहरण आम्ही निर्माण करणार आहोत. आणि तसं जर करायचं नसेल तर मला इथं ज्येष्ठ श्रेष्ठांना एकच म्हणायचं आहे, योग्य वेळ आहे, भूमिका बदला. वेळ आली आहे, स्वाभिमानाला महत्व द्या. आणि अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. हम तुम्हारे साथ हैं. रिक्शा वाले, रिक्शा वाले, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. भूमिपुत्र वेळ ओळखा, काळ ओळखा, तालुका काळ रात्र आली. आणि जर आपण या वेळेला जर चुकलो तर परत मानवर काढून पाहायचं, परत मानवर काढून पाहायचं. अशी दुर्दैवाने परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जर शून्य असाल तर या वेळेला परिवर्तन घडलंच पाहिजे, भाकरी फिरलीच पाहिजे. एक असे गोष्ट सांगितली जाते तालुक्यात की विकास विकास गेल्या 15 वर्षापासून नांदगाव तालुका अत्यंत दुर्दैवाने अशा परिस्थितीत होतं, त्यांनी कधीच विकास पाहिला नाही. आम्ही मागच्या 15 वर्षापासून आलो आणि खरं तर आम्ही तालुक्याचा विकास केला. असा एक नॅरेटिव्ह सांगितला जातो. तुम्ही विकासच करू शकत नव्हते. तुमच्या तालुक्यातल्या जे कोणी लोकप्रतिनिधी होते यापूर्वीचे 15 वर्षापूर्वीचे त्यांनी विकासच केला नाही असं सांगितलं जायचं. मला एक सांगायचं आहे की विकास 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 आपल्यात काय एवढा पुरुषार्थ नाही का? तालुक्यातल्या लोकांचा पुरुषार्थ एवढा काय करंट आहे का आपण विकास करू शकणार नाही? करू शकू की नाही? म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आता बाहेरून येणारे म्हणता विकास आम्हीच करणार, तशी परिस्थिती नाही. विकास जो आहे तो आता तालुक्यातलाच व्यक्ती करणार आणि विकास करताना सामान्य जनतेची नाळ जोडून तो विकास करणार आहे. बरोबर आहे की नाही? फक्त विकास आम्हीच करू शकतो, तुम्ही पुरुषार्थाने करंटे आहात ही जर आपल्याला जर सांगितलं जात असेल तर कुठेतरी पुन्हा एकदा स्वाभिमान जागवण्याची वेळ झालेली आहे. आणि विकास काय आज एक तरी उच्च शिक्षणाचं कॉलेज आपल्या नांदगाव तालुक्यात नांदगाव पंचक्रोशीमध्ये आहे का? आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षणासाठी
नाशिकला, पुण्याला, मुंबईला जावं लागतं. इथं उच्च शिक्षणाची सोय आहे का? आणि खरा विकास जो आहे तो खरा विकास म्हणजे काय? जो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी होतो तो खरा विकास. जो तुमच्या खिशामध्ये 4 पैसे वाढवतो तो खरा विकास. जो तुमच्या हाताला रोजगार देतो तो खरा विकास. बाकी रस्ते, पुतळे, शेड बीड हे भौतिक विकास काहीच कामाचे नाही. ते लागतात, मान्य आहे. परंतु जोपर्यंत विकास तुमच्या घराघरापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्या विकासाला अर्थ नाही. विकास हा दर्जेदार असला पाहिजे आणि शाश्वत असला पाहिजे. आणि शाश्वत विकास हा शिक्षणाच्या माध्यमातून करता येईल. तुमच्या तरुण मुलांना आज शिक्षण आहे का? आज काही गावांमध्ये आम्ही गेलो, 7वी 8वीच्या मुलांना वाचन करता येत, दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे. आणि ज्या वेळेला ही मुलं स्पर्धा परीक्षेसाठी किंवा एखाद्या प्रोफेशनल कोर्ससाठी ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला ही मुलं सपशेल मागे राहतात, स्पर्धा परीक्षेमध्ये तग धरू शकत नाही. मग काय दर्जेदार शिक्षण? आणि मग दुर्दैवाने त्यांना कुठेतरी कंत्राटी नोकरी करावी लागते किंवा मग शेती करावी लागते. भारताचा एक अभ्यास आहे 2009 पासून आपण जो चालू केलेला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क, म्हणजे भारतातल्या सगळ्या विद्यापीठांची ती एक नंबरवारी लावतात. दुर्दैवाने तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलं फक्त एकच विद्यापीठ त्यामध्ये आहे, ते म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, तेही 37व्या नंबरवर. तामिळनाडूचे सगळ्यात जास्त विद्यापीठ त्याच्यामध्ये आहे. हा शिक्षणाचा जो ध्यास आहे तो कोणी केला? शिक्षणाचा जो हा ध्यास आहे हा तिथल्या लोकप्रतिनिधींनी केला. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, तिथले सर्व व्यक्ती जे आहेत, कुठल्याही बँकेचे अधिकारी असेल, कुठल्याही रिसर्च इन्स्टिट्यूटचे अधिकारी असतील किंवा कुठल्याही मोठ्या संस्थेचे अधिकारी असतील, तुम्हाला मी सांगतो 70% तामिळनाडूची मंडळी. त्याला काय कारण? त्याला कारण एकच आहे की त्या त्या राज्यांमध्ये प्रचंड चांगली अशी दर्जेदार अशी शिक्षणाची संधी जी आहे त्या त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याकडे आहे का अशी दर्जेदार शिक्षण? आहे. आज आपला तरुण काय करतोय? भरकटलेला आहे, त्याला कुठलीही दिशा नाही, चांगलं शिक्षण नाही. आणि चांगलं शिक्षण नसल्यामुळे दुर्दैवाने बेरोजगारीची वेळ येते. त्याच्या हाताला कौशल्य नाही, कुवत आहे पण संधी नाहीये. जर अशी परिस्थिती आणि मग जर कुवत असेल तर संधी उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे? लोकप्रतिनिधींचं आहे. आणि ज्या वेळेला हे संधी उपलब्ध होतील, मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला घराघरातला व्यक्ती, घराघरातला तरुण चांगला दर्जेदार शिक्षण घेईल, त्याच्या हाताला कौशल्य प्राप्त होईल, मला असं वाटतं विकास जो आहे तो घराघरात पोहोचलेला असेल. ही खरी दिवाळी आहे, तो खरा विकास आहे, तो खरा शाश्वत विकास आहे. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये निश्चित नाही. आणि तशी परिस्थिती निर्माण होण्याची दूरपर्यंत मला परिस्थिती पण दिसत नाही. त्याला कारण असेल लोकप्रतिनिधी हा उच्च शिक्षित असल्याशिवाय या गोष्टी तालुक्यामध्ये घडणार नाही. घडतील का? उमेदवार कसा असा? उच्च शिक्षित. आणि उच्च शिक्षित उमेदवार जर आपण निवडून दिला नाही तर शिक्षणाच्या संधी ज्या आहेत त्या आपल्या तालुक्यामध्ये निश्चितपणे निर्माण होणार नाही. आणि म्हणून योग्य वेळ आहे, उच्च शिक्षित व्यक्तीला तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे, नाहीतर आपले तरुण जे आहे ते दिशाहीन आणि भरकटलेले राहतील. आज इथे अनेक मायमाऊली जमलेले आहेत आणि वडीलधारी मंडळी सुद्धा जमलेले आहेत. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला वाटतं का तुमच्या घरातल्या प्रत्येक तरुण मुलाने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे? वाटतं का? आणि जर वाटत असेल तर मला असं वाटतं तुम्ही योग्य वेळ आहे ती ओळखा आणि एका शिक्षित उमेदवाराला ते इथे मात्र निवडून द्या. आणि मी तुम्हाला हे सांगतो, मी काही राजकारणी नाही आणि खोटी खोटी आश्वासनं तुमच्या पुढे मांडणार नाही. पण मी तुम्हाला एक निश्चित सांगतो, मी जर आलो तर तालुक्यातला एकही विद्यार्थी बिना शिक्षणाचा आणि बिना कौशल्याचा राहणार नाही. तालुक्यामधला प्रत्येक मुलगा हा स्पर्धा परीक्षेला कसा पात्र होईल त्यासाठी माझी धडपड असणार. आणि हेच माझं खरं तर आहे, कारण खरा तोच शाश्वत विकास आहे.
आणि जर आपण जर शिक्षण भेटत नाही तर निश्चितपणे तरुणांना शेती करावी लागते. तर शेतीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयावह आहे, दुर्दैवी आहे. मागचं जर सरकार आपण पाहिलं तर प्रचंड शेतकरी विरोधी सरकार. जसं शरद जोशींनी त्यावेळेला सरकारला आवाहन केलं होतं की राज्यातल्या सर्व स्मशानभूम्या ज्या आहेत त्याच्या जागा आहेत त्यांनी सरकार जमा करावं, कारण इथला शेतकरी रोज मरण भोगतोय. बरोबर आहे की नाही? इथला शेतकरी रोज मरण भोगतोय. कांदा पिकाला भाव नाही. हे आपलं चितेगाव फाटा आहे ओझर जवळ, तिथं एक रिसर्च इन्स्टिट्यूट होतं, बागवानी रिसर्च इन्स्टिट्यूट. म्हणजे तिथं कांदा पीक, लसूण पीक, भाजीपाला पीक, इतर पिकांवर जे आहे ते संशोधन केलं जायचं. 1978 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते आपल्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी दिलं होतं, कारण तिथे सर्वात जास्त कांदा पिकाचं उत्पादन हे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतं म्हणून. आणि दुर्दैवाने मागच्या 10 वर्षामध्ये हळूहळू त्या केंद्राचं जे महत्व आहे ते कमी केलं गेलं. पुढे अनेक रिसर्च सायंटिस्ट तिथे उपलब्ध होते, अनेक कर्मचारी तिथे उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या संस्थेमार्फत घडत होतं. आणि आज दुर्दैवाने अशी परिस्थिती झाली आहे की तिथले पगार सुद्धा देणं अवघड झालेलं आहे. ती संस्था एक प्रायव्हेट लिमिटेड करून टाकली आणि त्याचं जे मुख्य कार्यालय होतं ते दिल्लीला हलवण्यात आलं. कोणाला कळलं का होईल? आपल्याला कळलं नाही मान्य, पण आपल्या लोकप्रतिनिधींना, या महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना तर कळलं पाहिजे होतं ना. हे एकमेव असं केंद्र आहे जे शेतकऱ्यांचं होतं, शेतकऱ्यांच्या हक्काचं होतं, जिथून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी भेटत होत्या. ते केंद्र सुद्धा यांनी दिल्लीला हलवलं. म्हणजे इतके डोळे झाकपणा जर करणार असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची प्रगती होणार कशी? होईल का? नाफेड म्हणाला आम्ही 5 लाख टन कांदा विकत घेऊ. घेतला किती? 2.5 लाख टन. त्यातही इतका घोळ केला, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यातही इतका घोळ केला, शेतकऱ्यांचा कांदा न घेता केवळ काही विशिष्ट व्यापाऱ्यांचा त्यांनी कांदा विकत घेतला. आणि खरं जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे जे पैसे होते ते पोहोचलेच नाही. लोकसभा निवडणूक लागली असं वाटलं होतं की निर्यात बंदी उठेल, तर निर्यात बंदी तर उठलीच नाही. मग उठवली तर त्याच्यावर निर्यात मूल्य इतकं वाढून ठेवलं की आपल्या भारतात उत्पादित होणारा कांदा पीक हे तिकडे बाहेर परदेशात निर्यात होईपर्यंत 50-60 हजार $1 प्रति टनाला उपलब्ध झाला. आणि तोच टर्की, पाकिस्तान, इराणचा जो कांदा आहे तो 30,000 टनाला $1 टनाला उपलब्ध झाला. स्वस्त कांदा पीक घेतलं गेलं. भारताच्या कांदा पिकाची मागणी जी आहे ती घटली. मागच्या वर्षी 60 लाख टन कांदा तसा चाळींमध्ये सडला. पण या सरकारने शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे येऊ दिले नाही. असं शेतकरी विरोधी सरकार आपल्याला परत आणायचं आहे का? आणलं पाहिजे का? त्याचा सपशेल विरोध झाला पाहिजे. आणि जर आपण विरोध जर केला नाही तर मला असं वाटतं पुढच्या 10 वर्षामध्ये शेती संपल्याशिवाय राहणार नाही. जर शेती जर संपली तर तुम्ही आम्ही काय करणार? आपण काय करणार? पारंपरिक व्यवसाय जो तुमच्या आमच्या आज्या पंजांकडनं तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला, तो व्यवसाय जर आपण करू शकणार नाही तर जगायचं कसं? हा अत्यंत गंभीर प्रश्न तुमच्या आमच्या पुढे उभे राहणार आहे. आणि म्हणून वेळ ओळखायला आपण आता शिकलं पाहिजे. आणि निश्चितच मला जाणीव आहे की जनता आता मात्र जी आहे ती शून्य झाली. आणि जनता निश्चितच यावेळेला परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार. फार काय वेळ घेणार नाही, पण जाता जाता 1-2-3 गोष्टी सांगतो. की उमेदवारी करत असताना 2-3 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या गेल्या. आणि त्यामध्ये एक मला अनेकांनी सांगितले की डॉक्टर, तालुक्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि निर्भयता राहिली नाही. कोणी कोणाशी बोलावं, कोणी कोणाशी काय करावं, कोणी कुठे राहावं, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यच राहिले नाही, निर्भयता. अनेक गावांना मी गेलो त्यावेळेला अनेक लोक मला अशी सभा वगैरे झाल्यानंतर फोन करून सांगायचे, डॉक्टर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तर आम्हाला ओपन होता येत नाही. डॉक्टर आम्हाला तुम्हाला आमचा पाठिंबा आहे पण आम्हाला ओपन होत आहे. मी म्हटलं ओपन व्हा, त्यात काय? नाही म्हणे आम्हाला ओपन होत नाही, काय अडचण नाही.
मग मी विचार केला, जर तालुक्यामध्ये जर एवढं यापूर्वी असं कधी अनेक पंचवार्षिक निवडणुका या तालुक्याने पाहिले, इथल्या वरिष्ठांनी पाहिलेल्या आहेत. मला तुम्हाला 1 वर्ष असं वातावरण होतं का पहिले कधी होतं का? आपण खुलेआम विरोध करत होतो, आपण खुलेआम वैचारिक चर्चा घडवत होतो की नाही? पण आज काय परिस्थिती झाली, बोलायची चोरी झाली. आणि पूर्वीच्या लोक म्हणायचे आपल्या गावात घाबरायचं नाही, हे आपलं गाव आहे. मला आता असं वाटलं आपल्याच गावात लोक घाबरायला लागले. इतकी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. आणि अनेक महापुरुष या महाराष्ट्राने आपल्याला दिले, आणि त्यापैकी एक महापुरुष होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी एक म्हटलेलं होतं, गांडूची अवलाद म्हणून जगू नका, मेलात तरी चालेल. आणि म्हणून मला तालुक्याच्या आज सर्वांना विचारायचंय, काय करायचं? घाबरायचं का लढायचं? थंड पडायचं का भांड करायचं? येस. आणि हेच करायचं आपल्याला. या सर्व तरुण मंडळ, मी काय तालुक्यात भांडणं लावायला आलो नाही, मी कोणाचा काही राजकीय विरोध करायला आलेलो नाही. पण एक निश्चित मात्र मी करायला आलेलो आहे की तालुक्यामध्ये सलोखा असला पाहिजे. जो तो व्यक्ती स्वातंत्र्याने जगला पाहिजे. आणि या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि निडरतेचा निर्भयतेचा अधिकार आपल्याला कोणत्या महापुरुषाने दिलेला आहे? मानव बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. आणि तो जर आपल्यापासून कोणी हिसकावून घेत असेल तर बंड करायची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणतो बंड करायचं की नाही? आणि जर बंड करायचं असेल तर मला असं वाटतं सर्वांनी एकजूट झालं पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला बंड करण्यासाठी तुमची मदत मागितली जाईल त्या वेळेला सर्वांनी एकत्र होऊन या बंड करणाऱ्या ज्या शक्ती आहे त्या शमवण्यासाठी मदत केली पाहिजे. जाता जाता एक छोटासा शेर मी तुम्हाला सांगतो. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की मी काही गटांमध्ये गेलो तर बघा लबाडी कशी असते. काही ठिकाणी सांगितलं गेलं की डॉक्टर हे कोणी XYZ व्यक्तीने उभे केलेले उमेदवार आहेत. काय डॉक्टर हे कोणी XYZ व्यक्तीने उभे केलेले उमेदवार आहे. मला त्यांना ह्या इथून सांगायचं आहे, डॉक्टर या गावचा भूमिपुत्र आहे. डॉक्टरचा इथं 7 बार आहे. डॉक्टरला कोणी उभी करायची हिंमत नाही. डॉक्टर स्वयंभू आहे. अरे हरलो तर हरलो, जिंकलो तर जिंकलो, पण उभा राहून दाखवणार आणि लढूनच दाखवणार. त्याच्यामुळे अशा अफवा पसरून तुम्हाला वाटत असेल की आपण लढाई जिंकू, लढाई निश्चित एखाद्या वेळेस तुम्ही काही करू शकाल. पण मला असं म्हणायचं आहे, अफवा पसरून अशा काही लढाई जिंकल्या जात नाही. जनता सुज्ञ आहे, बरोबर आहे की नाही? जनता सुज्ञ आहे. त्याच्यामुळे विशेष करून काही इकडे कळवाडी गट आहे, त्या कळवाडी गटातल्या लोकांना मला सांगायचं आहे की बाबा रे, हे जनतेला पहा, जर मी असा कोणी डमी उमेदवार असतो ना तर जनता माझ्या प्रेमापोटी इथं जमाच असती झाली. त्याच्यामुळे असा लबाडी करणाऱ्या, असा लबाडी पसरवणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा. आणि मी काही डमी उमेदवार नाही, मी स्वयंभू आहे आणि मी तालुक्याच्या स्वाभिमानासाठी उभा राहिलेला उमेदवार आहे आणि त्याग करून उभा राहिलेला उमेदवार आहे. मी आज मी अपक्ष उमेदवार आहे. माझ्याकडे काय पैसे आहेत का? पण मी तजवीज करतो आहे आणि तजवीज करून करणार. तसं जर काही असतं तर फार मोठा तामझाम असता. आज माझ्या मागे जे काही माझी आप्तेष्ट मंडळी माझ्या प्रचारासाठी फिरतायत, तुम्ही पाहिले असेल नांदगावकरांनो, तालुक्यातल्या अनेक लोकांनी पाहिले, ती सर्व माझे आप्तेष्ट आहेत. दिवसभर माझ्या बरोबर फिरतायत. ती माझ्यासाठी नाही फिरत आहे हो, तालुक्यासाठी फिरतायत.
पूर्वी असं म्हणायचे ना की घरच्या भाकरी बांधून प्रचार करू किंवा घरच्या भाकरी बांधून प्रचार झाला, तर तशीच परिस्थिती आहे. लोक स्वतःचे डबे घेऊन येतात. काही ठिकाणी आम्ही जेवण तयार करतो आणि मग पंक्ती बसवतो, तिथे आम्ही जेवण करतोय. असे डबे फिमे उमेदवार असतो तर आम्ही एवढं केलं असतं का? जमलं असतं का आम्हाला? त्याच्यामुळे वेळीच या अफवा पसरवणाऱ्या लोकांना ओळखा आणि या वेळेस तुम्ही अफवा ओळखा. ते आपल्याला कमकुवत करायचा हा प्रयत्न आहे. पण कमकुवत होईल तो भूमिपुत्र राहील का? म्हणून जाता जाता एकच सांगेल की आव्हान मी करेल कि दर्द की हदों से गुजारे तो सभी जाएंगे, दर्द की हदों से गुजारे तो सभी जाएंगे, जल्द या देर मारे तो सभी जाएंगे. सिर्फ मैं ही नहीं बाजार की मंदी का शिकार, सिर्फ मैं ही नहीं बाजार की अफवाहों का शिकार, जेब में लेके खसारे तो सभी जाएंगे. नदियां लाशों को पानी में नहीं रखती, तेरे या डूबे किनारे तो सभी आएंगे. चाहे कितनी भी बुलंदी पे चला जाए कोई, चाहे कितनी भी बुलंदी पे चला जाए कोई, आसमानों से उतारे तो सभी जाएंगे. त्याच्यामुळे कोणी फार काय गर्व करू नये. आसमानों से उतारे तो सभी जाएंगे. आणि शेवटचा एकच आहे की ज्या ज्या वेळेला तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, या मातीच्या स्वाभिमानासाठी, विशेष करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ज्या ज्या वेळेला युद्ध झालेलं आहे, त्या त्या वेळेला मावळे एकत्र झालेले आहेत, त्या त्या वेळेला महाराष्ट्र एकत्र झालेला आहे. आणि आज आपल्या तालुक्याची स्वाभिमानाची लढाई, ही निवडणूक नाही हो, ही स्वाभिमानाची लढाई. 15 वर्षापासून आयात उमेदवार तुमच्याकडे, आणि आज जर आपण चुकलो याचा, तर तालुक्याला स्वाभिमानच नाहीये. आज आपला स्वाभिमानपणाला लागलेला आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला स्वाभिमानपणाला लागलेला आहे, त्यावेळेला तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो आहे. मस्जिद है या मंदिर सबको बुलाती है भलाई की तरफ, मस्जिद हो या मंदिर सबको बुलाती है भलाई की तरफ, आए ना आए पुकारे तो सभी जाएंगे. मी माझं काम करायला चुकणार नाही. मी तुम्हाला सर्व जनतेला आव्हान करायला चुकणार नाही. कोई आए ना आए पुकारे तो सभी जाएंगे. मी या तालुक्याच्या सर्व जनतेला आव्हान करेल की या भूमिपुत्रासाठी, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, तालुक्याच्या अभिमानासाठी, तालुक्याला स्वतंत्र करण्यासाठी तुम्ही माझे हात बळकट करा. ही संपूर्ण तालुक्याला मी आणि संपूर्ण तालुक्यातल्या जनतेला मी विनंती करतो आहे. आज जर तुम्ही माझे हात बळकट केले नाहीत तर काय हरकत नाही, पण पुढच्या पिढीमध्ये जसं झालटेंनी सांगितलं की एक पिढी जर लाचारीत जगत असेल तर पुढची पिढी गुलामीत जाते, तर तशी परिस्थिती व्हायला नको याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 10 रिक्षा पुढील बटन दाबून तालुक्याच्या स्वाभिमानाला जपण्यासाठी, तालुक्याच्या अभिमानाला, तालुक्याच्या आत्मविश्वासाला जगण्यासाठी रिक्षा पुढील बटन दाबून या भूमिपुत्राला मदत करा, सहाय्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्व इथे आलात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचंय. तत्पूर्वी या क्रांतीच्या लढाईमध्ये मी आपल्याला आवाहन करतो की देव पाडोस, तसंच आज क्रांतीवीर आपल्या समोर उभा आहे आणि या क्रांतीवीराच्या हात आपल्याला नक्कीच बळकट करायचे आहे. सरांनी सांगितलं परिस्थिती गंभीर आहे, पण सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळी जनता खंबीर असते. आणि सर्वांना या ठिकाणी सूचित करतो कि देख लो अपनी आंखों से, डॉक्टर आएंगे लाखों से.
सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग, राष्ट्र नामे जागे राष्ट्र आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय जय हे। भारत माता की, भारत माता की, एक सूत्र। सर्व तरुणांना विनंती आहे की सर्वांनी साकोऱ्याला यायचंय, आपल्याला काही मार्गदर्शन करायचं। इथे जमलेल्या सर्व तरुणांना विनंती आहे, सर्वांचे खूप खूप आभार। आणि ही चौक सभा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो। सर्वांनी अतिशय सावकाश आपल्या घरी जा, कुठलीही घाई गर्दी करू नये असं